श्रीकृष्णाय नमः। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः। वेद्यं पवित्रमोंकाररुक्सामयजुरेव च। श्रीकृष्ण म्हणतात, या जगाचा मीच पिता आहे, मीच माता आहे. धाता म्हणजे पालक आणि पितामह मीच आहे. मीच वेदांचा विषय आहे, पवित्र ओम आहे आणि मीच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद आहे. किती सुंदर विधान आहे हे. परमेश्वर स्वतः सांगतो, मी केवळ सृष्टीचा निर्माण करता नाही, तर प्रत्येक नात्याचा, प्रत्येक अस्तित्वाचा गाभाचा आहे. जगात जे काही नातं असतं, माता, पिता, गुरु, पितामह या सर्वांचा मूळ स्रोत मीच आहे. आपण ज्या प्रत्येक रूपात प्रेम अनुभवतो, त्या प्रत्येक रूपामागे तोच अदृश्य आधार आहे. फक्त बाह्यसृष्टीचा निर्माता नाही, तर आपल्या प्रत्येक भावनेचा जनक आहे. भगवंत म्हणत आहेत, मीच ओम आहे. ओम म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचा नाद. तेच प्रारंभ, मध्य आणि अंत आहे. म्हणून जेव्हा आपण ओम उच्चारतो, तेव्हा आपण शब्दाने नव्हे, आत्म्याने भगवंताला स्पर्श करतो. ऋक्साम यजुरेव च म्हणजे मीच वेदांचे हृदय आहे. ज्ञान, संगीत आणि कर्म हे तिन्ही माझ्यातच एकवटतात. ज्ञान म्हणजे माझं स्वरूप जाणणं, साम म्हणजे माझी स्तुती गायन करणं आणि यजुर म्हणजे माझी उपासना. या श्लोकात भगवंताने एक दैवी रहस्य उघड केले आहे. आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते सर्व त्याचं स्वरूप आहे. त्याचं प्रेम आपल्याला आईसारखं जपणारं आहे. त्याचं संरक्षण वडिलांसारखं आधार देणारं आहे आणि त्याचं ज्ञान गुरुसारखं मार्गदर्शक आहे. जेव्हा आपण तो सर्वत्र आहे असं जाणतो, तेव्हा जगणं भक्तीचं होतं. प्रत्येक कृती प्रार्थना बनते आणि प्रत्येक श्वास ओम होतो. श्रीकृष्ण शरणम मम.